आज आपल्याला माहिती आहे 14 गावाचं शिष्टमंडळ येऊन मला भेटून गेलेलं आहे. 14 गावामध्ये गेली 10 वर्षापासून मी त्यांच्यासोबत काम करत आहे. जेव्हा 14 गावं बाहेर काढायची होती तेव्हाही मी त्यांच्यासोबत होती. आम्ही नागपूर अधिवेशनात मोर्चा घेऊन गेलो होतो 2 बस भरून. तेव्हा आमचे स्वर्गीय आर पाटील साहेब त्या मोर्चाला समोर होऊन त्यांनी आर पाटलांनी मदत केली होती. आता सुद्धा या लोक माझे सतत संपर्कात आहेत. आता त्या गावाचा विकास जवळजवळ आमचे या प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्राचे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी PWTच्या माध्यमातून 35 कोटीचे रस्ते केलेले आहेत जवळजवळ. आणि खासदार आपला शिंदे त्यांनी तिथे मदत केलेली आहे. पाण्याची व्यवस्था झालेली आहे. लोकसंख्या कमी आहे, 1 वॉर्डची लोकसंख्या आहे. इतके 60,000 कोटीनं 50,000 कोटीची बातमी जी पसरवली जाते ही धंद्यात खोटी बातमी आहे. जे इतक्या लोकसंख्या कमी असणाऱ्या गावांना एवढा पैसा कशाला लागणार आहे, पहिली गोष्ट. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन इथे जे सांगितलं जातं की आम्ही गावं काढू, मी माननीय मुख्यमंत्र्यांना गेल्या 2 हप्त्यापूर्वीच एक पत्र दिलेलं आहे की 14 गावं दत्तक म्हणून महाराष्ट्र शासनाने घ्यावी, जेणेकरून या आमच्या पालिकेवर पण बोजा होणार नाही. आणि जे काही मदत लागेल छोटी मोठी ती पालिकाही करेल. आणि इतर जे खाती आहे, डिपार्टमेंट आहेत, तेही मदत करत आहे. जसं PWTने केलं. मी आज रस्ते आपण जा जरा त्या गावात जा, रस्ते कुठपर्यंत झालेत बघा ना. पहिला काय अवस्था होती, पहिला पालकमंत्री होते, गावं आमच्याचकडे होती, त्यावेळी का सुधारणा केली नाही आपण. आज 14 गावं का घ्यायची नाहीत? ते गरीब भाऊ आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, त्यांच्या जमिनी पण काहीकांच्या रेल्वेला गेल्या आहेत, काहीकांच्या इतर प्रकल्पामध्ये गेलेले आहेत. तेही भूमिपुत्र आहेत तिथले, म्हणून का त्यांना सुविधा द्यायची नाही का? महापालिकेवर बोजा पडणारच नाही आहे. शासनच हा बोजा उचलेल. आणि स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी 60 का 70 कोटीची तिथे जाहीर केलेलं आहे. आणि पहिला हप्ता आलेला आहे, मंजूर होऊन यायचा आहे. आणि 14 गावं घेतली तर त्या गावांना सुद्धा, त्या लोकांना सुद्धा रोजगाराचा, शिक्षणाचा, आरोग्याचा, सगळ्याचा अधिकार आहे. मला लोकांनी टोल केली की तुम्ही घ्या गावं, तुम्ही सुधारा. मी घेतलं ना दिवाळा गाव, ज्या गावामध्ये कधी कोणी 25 वर्ष इथे असताना एक वीट नाही लावली, त्या गावामध्ये बघा जा तुम्ही, रस्ते, पाणी, लाईट, शाळा, कॉम्प्युटर क्लासेस, सिनियर सिटीजन, मार्केट सगळं केलं की. त्यांच्या गावाला जशी जशी बैरी देव आहे, वेताळ देव आहे, सगळ्या वस्तू सुधारवल्या ना गाव दत्तक घेऊन. 14 गावामध्ये जवळजवळ आता सुद्धा आम्ही मंदिर असेल का असेल, तिथे काही मदत असेल मुलांना असेल. कोविड काळामध्ये मी कितीतरी लोकांना इथे ऍडमिट केलंय, कितीतरी लोकांना आम्ही झाडू खात्यात 14 गावाच्या लोकांना इथे नोकऱ्या दिलेल्या आहेत. हे 14 गाव पहिल्यापासून आपल्याकडे जवळजवळ समाविष्ट झाले नव्हते, तरी झाल्यासारखे आपण कामं करतो. आज माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही बोललेलो आहोत आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे की 14 गावं काढायची नाहीत. आणि मुख्यमंत्री साहेब पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांचं स्वप्न आहे की गावखेडी ही सुद्धा शहराप्रमाणे चांगली झाली पाहिजे. त्या मुलांना पण शिक्षण आणि रोजगार मिळाला पाहिजे, महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, बचत गटाच्या माध्यमातून तिथे वेगवेगळे स्वरोजगार हे आले पाहिजेत. त्यांच्याकडे भरपूर जागा आहे, तिथे आपण चांगले स्वरोजगार निर्माण करू शकतो. हस्तकलेचे म्हणा, तुमच्या शाळा कॉलेज करू शकतो, अनेक विद्यार्थी मोठे मोठ्या वेगवेगळे कोर्स करू शकतो. त्या लोकांना तिथे रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. गावाल्यांना ज्या अतिक्रमण झालेल्या जमिनी आहेत त्या काढू शकतो. गुरुचरणाच्या जमिनी आहेत, प्रॉपर्टी टॅक्स ते भरतील, आपल्या अंगावर काही पडत नाही. पण एक पपकोंडा करायचा विरोधात, आणि ती कशी गावं चांगली नाहीत आपल्याला की आपण घेतल्यावर किती पालिकेवर बोजा होईल. इथे तरी पालिका लुटून खाल्लीच ना, का नाही खाल्ली कोणी? साक्षीदार आहे ना मी इथे. 35 वर्ष मी इथे राजकारणात काम करते. एकेकाच्या नावानिशी सांगेन कोणी कोणी पालिका कशी कशी लुटली ती, आणि आतापर्यंत कशी लुटत आहेत ती. मग या ग्रामस्थांना सुखसुविधा मिळाल्या तर काय फरक पडणार आहे? कशी कोण 14 गावं काढते मी पण बघते. मी पण त्या ग्रामस्थाच्या मागे उभी राहणार आहे. पूर्वीही होती, आताही उभी राहणार आहे. गणेश नाईक समर्थकांचं त्यांच्याकडे मंत्रीपद आहे, त्यांनी करावी, चांगली महानगरपालिका द्यावी, त्यांना सर्व सुखसुविधा द्याव्या. ते काय एका नव्या मुंबईचे मंत्री नाहीत, महाराष्ट्राचे मंत्री आहेत. त्यांनी सगळीकडे काम केलं पाहिजे.
त्यांनी करावी ना, महानगरपालिका करा, नगरपालिका करा, पण त्यांना सुविधा द्या. मी त्यांच्या मागे उभी आहे. AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा